हे बघ, माझ्या आयुष्याची वाटचाल तूच चालू केली होतीस. पण हो, मध्यंतरी तू मला एक वेळेस बोलून पण दाखवलं होतंस. पण ते मी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला नव्हता. पण काय ग, खरोखर जसं की वाऱ्याची झुळूक यावं आणि त्याच वाऱ्याने माणसाला स्पर्श करून निघून जावं, त्याप्रमाणे तू मला अचानक सोडून गेलीस. मला वाटत नाही का तू माझ्यापाशी नाहीस म्हणून? पण लक्षात ठेव, माझा प्राण जरी गेला तरी चालेल, पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. ते म्हणतात ना, आकाश किती गडगडलं, पाणी पडतं आणि पाणी पडल्यावर ते मातीत मुरतं आणि मनात मुरल्यावर नंतर तसं बी तयार होतं. अशा प्रकारे तू मला केलं बघ. मी म्हणजे पाऊस, तू म्हणजे माती. पण काही काळ असा झपाटलेला वाळवंट प्रामाणिक तू माझ्या मनाला करपून टाकलंच बघ. पण असू दे, ज्या ठिकाणी असशील त्या ठिकाणी तरी तू व्यवस्थितपणे राहा. बस कळवळा जर आला तरी भेट. तू असं समजू नकोस मला सोडून गेलीस. तुला वाटेल मी बोलेल की नाही, पण माझ्याकडून असं होणार नाही. तुझ्यासाठी जसं की एखाद्या आत्म्याला जीवाची गरज असते, तसाच तू माझा जीव आहेस आणि तुला मी सोडून नाही जाऊ शकत. तुझ्यासाठी माझे हे दार सदैव खुले असतील. तुझाच करण.